तर गावी राहिलं की ही छान मजा असते बघा, गावची खायची वगैरे किंवा फिरायची. तर इकडे बघा माझ्या भावाने छान अशी नदीतून खेकडी मोठी मोठी पकडून आणलेली आहेत. तर तो आता साफ करतोय ती. तर खूप छान आहेत, मोठी मोठी आहेत, अशी एकदम फ्रेश आहेत. आणि तर ते काट्या ज्या असतात तर त्याची बांबूच्या तर त्याच्यापासून विणलेली असते, ते लावतात नदीमध्ये. तर त्यांनी खेकडी पकडतात किंवा असे डबे असतात आपले तेलाचे, तर तेही असे त्याच्यामध्ये काहीतरी मच्छी वगैरे सुकी किंवा असं काहीतरी ठेवून, घाण काहीतरी असं ठेवून ते पकडण्यासाठी ठेवतात ओढ्यामध्ये किंवा नदीमध्ये. आणि मग ती खेकडी ते खाण्यासाठी येतात आतमध्ये डब्यामध्ये, किंवा त्या खून म्हणतात त्याला, ते काटेचं बांबूपासून बनवतात त्याला. तर त्या ह्याच्यापासून ही खेकडी पकडून आणलेली आहेत बघा. तर इथे हे तो साफ करतोय. खूप छान आहेत, अशी फ्रेश आहेत. आता आणि हा बघा पिवळ्या येलो कलरचा दिसतो, तर तो आहे मेंदू. तर तो असं येलो मेंदू असतो, तर तो पण छान लागतो. तर तो असा आतमध्ये ते खेकडं ओपन केल्यानंतर मग ते दिसतं आतमध्ये पिवळं, तर ते काढायचं. आणि जी काय काय घाण असते तर ती काढून टाकायची. तर कुणाकुणाला माहिती आहे खेकडी साफ करणे वगैरे. तर दरवर्षीच असे आमच्याकडे खेकडी मासे वगैरे पकडले जातात. तर आमच्या घरी खूप कमी खातात, म्हणजे मुलंही खात नाहीत काटेरी असल्यामुळे ती मासे वगैरे. आणि आई वडीलही खात नव्हते. भाऊ आणि भाऊजाई दोघेच खातात. पण ही अशी खेकडी पकडून आणली की शेजापाजारी मग सगळ्यांना थोडी थोडी अशी देतात मुफ्तमध्ये. तर आणि आम्ही इकडे बघा किती विकत घेऊन खावी लागतात आपल्याला सिटीमध्ये. पण गावी अशी खूप छान फ्रेश अशी खेकडी मिळतात. तर गावी राहण्याची ही छान मजा आहे. तर मला सांगा, कोणाकोणाच्या गावी अशी खेकडी पकडतात आणि तुम्हाला आवडतात का ही अशी गावची काळी खेकडी? नदीचे मासेही पकडून आणलेत, फ्रेश आहेत. तर इकडे आमच्या भाऊजबाईने मस्त मेजवानी केलेली आहे. तर इथे आहे खेकड्यांची सुकी ग्रेव्ही आणि आहे खेकड्यांचा पातळ रस्सा. तर असं छान असतं गावाकडे, फ्रेश असं गावची मेजवानी. तर बघा किती छान आहे, नाचणीची भाकरी, खेकड्याचं कालवण, या जेवायला. तर इकडे फ्रेश मासेही पकडून आणलेले आहेत.